लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, योजनेला जो निधी लागेल तो दिला जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती। 6 महिन्यात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होईल, सुप्रिया सुळेंनी वर्तवलं भाकीत, बरं झालं पक्ष फुटला, धनंजय मुंडे प्रकरणी उद्विग्न प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांशी नाही तर सरकारच्या कामाची औरंग्याशी तुलना केली, वादानंतरही हर्षवर्धन सपकाळ विधानावर ठाम, सपकाळ यांच्या वक्तव्याचे अधिवेशनामध्ये पडसाद, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही समर्थन नाही। संभाजीनगरच्या खुलताबादमधील औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक, राज्यभर आंदोलनं, खुलताबादमध्ये कबरीवर आच्छादनाचा प्रयत्न। औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करावं लागतं हे दुर्दैव, मुख्यमंत्र्यांची भूमिका, कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही, फडणवीस यांची ग्वाही। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या कोल्हापूर कोर्ट देणार निर्णय, तर काही पोलीस अधिकाऱ्यांकडून कोरटकरला मदत, वकील असीम सरोदे यांचा आरोप। ऊसाची एफआरपी एक रकमीच द्यावी लागणार, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश, राजू शेट्टी यांच्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वाचा असा निर्णय, राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन, सिंधुदुर्गनंतरचं भिवंडीतील दुसरं भव्य मंदिर। गडचिरोलीच्या कोरसीत सर्रासपणे पुष्पा स्टाईलनं सागवांची तस्करी, वनविभागाचा सापळा रचत कारवाई आणि या परिसरातील 50 पेक्षा जास्त सागवान झाडांची कत्तल।